सामायिक परीक्षेमध्ये आणि पूर्व परीक्षेमध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, की एव्हरेज अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला जास्त गुण मिळालेत आणि खूप अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळालेत. यामागे कारण नेमकं काय? तर कारण आहे पेपर प्रेझेंटेशन. तर बघा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही किती अभ्यास केला हे मॅटर नाही करत. तुम्ही जे अभ्यासलं आहे ते कशा पद्धतीने प्रेझेंट केलं आहे हे खूप जास्त मॅटर करतं. कारण बघा, बोर्डाचे पेपर जे शिक्षक तुमचे चेक करतात, त्या शिक्षकांना माहीत नाही की तुम्ही एक टॉपर विद्यार्थी आहात का तुम्ही एव्हरेज विद्यार्थी आहेत. ते तुम्हाला जज करतात तुमच्या हँडरायटिंगने आणि तुमच्या पेपर प्रेझेंटेशनने. त्यानुसार तुम्हाला मार्किंग केलं जातं. त्यामुळे बघा, अभ्यासासोबत पेपर प्रेझेंटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीने लिहायचा असतो, कशा पद्धतीने पेपर प्रेझेंटेशन करायचं असतं, कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करायचं असतं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची बोर्डाची उत्तर पुस्तिका असते. आता बघा, ह्या उत्तर पुस्तिकेमध्ये जे तुमचं पहिलं पान आहे, या पानावरची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने भरायची ते आधी आपण जाणून घेऊया. तर बघा, सगळ्यात वरती तुम्हाला सेंटर नंबर म्हणजे केंद्र क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा असतो. तर बघा, 4 अंकी केंद्र क्रमांक तुमच्या हॉल तिकीटवरती दिलेला असतो, जो तुम्हाला जसाच्या तसा लिहायचा असणार आहे. यानंतर बघा, सीट नंबर म्हणजेच बैठक क्रमांक तुम्हाला ह्या चौकटीमध्ये लिहायचा असतो, जो तुम्हाला इन फिगर्स म्हणजे अंकामध्ये ह्या ठिकाणी लिहायचा असणार आहे. त्यानंतर इन वर्ड्स म्हणजेच अक्षरामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं असणार आहे. यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे स्वतःची सही तुम्हाला ह्या ठिकाणी करायची असणार आहे. त्यानंतर बघा, सुपरवायझर सिग्नेचर या ठिकाणी जे तुमचे पर्यवेक्षक असतील की तुमचे शिक्षक असतील ते तुम्हाला ह्या ठिकाणी सिग्नेचर करणार आहे. एवढी सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर जे तुमचे शिक्षक असतील ते तुम्हाला एक बारकोड स्टिकर देतील. ते बारकोड स्टिकर तुम्हाला ह्या चौकटीमध्ये चिटकवायचं असणार आहे. तर बघा, बारकोड स्टिकरवरती कुठलीही खाडाखोड करायची नाही. पेनाचे किंवा शाईचे डाग बारकोड स्टिकरवरती पडू द्यायचे नाही. कारण बघा, बारकोड स्टिकर तुम्हाला एकदाच दिलं जातं, ते तुम्हाला दुसरं मिळत नाही. त्यामुळे बघा, बारकोड स्टिकरवरती कुठलीही खाडाखोड किंवा पेनाचे किंवा शाईचे डाग त्याच्यावरती पडू द्यायचे नाही. बारकोड स्टिकर चिटकवल्यानंतर जे तुमचे शिक्षक असतील तुम्हाला एक होलोकार्ब स्टिकर देतील. ते स्टिकर तुम्हाला ह्या चौकटीमध्ये तुम्हाला चिटकवायचं असणार आहे. तर बघा, ब्लॅक कलरचं स्टिकर असतं, ते तुम्हाला ह्या चौकटीमध्ये चिटकवायचं असणार आहे. एवढं सगळं झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट नेम म्हणजे विषयाचं नाव तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर बघा, आपला विषय आहे मराठी. या ठिकाणी मराठी असं मी नाव दिलेलं आहे. त्यानंतर बघा, खाली तुम्हाला एक कॉलम आहे. या ठिकाणी पेपर असं म्हटलेलं आहे. तर बघा, ह्या ठिकाणी काहीही तुम्हाला लिहायचं नसणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपण केव्हा लिहितो, जर तुमचा सायन्सचा पेपर असेल किंवा मॅथ्सचा पेपर असेल, इथं आपण पेपर क्रमांक लिहितो. सायन्स 1 किंवा सायन्स 2, मॅथ्स 1 किंवा मॅथ्स 2. पण लँग्वेजच्या पेपरमध्ये तुम्हाला इथं काहीही लिहायचं नसणार आहे. त्यानंतर बघा, खाली तुम्हाला दिनांक म्हणजे तुम्हाला डेट लिहायची असणार आहे. आता बघा, 2026चा मराठी विषयाचा पेपर तुमचा 21 फेब्रुवारीला आहे. तर त्या दिवसाची दिनांक मी या ठिकाणी टाकलेली आहे. त्यानंतर लँग्वेज ऑफ ॲन्सर म्हणजे उत्तर लेखनाची भाषा, ती आपली मराठी असणार आहे. तर बघा, एवढी सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला खाली सप्लिमेंट अटॅच असा हा कॉलम दिलेला आहे. आता बघा, हा कॉलम तुमचा संपूर्ण पेपर झाल्यानंतर तुम्हाला भरायचा असणार आहे. म्हणजेच तुम्ही उत्तर पुस्तिकेला किती पुरवण्या लावल्या ते तुम्हाला लिहायचं असणार आहे. जर तुम्ही 1 पुरवणी लावली, तुम्हाला या ठिकाणी 1, 1 अधिक 1, 2 तुम्हाला असं लिहायचं असणार आहे. तर बघा, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पेपर सुरू व्हायच्या आधी लिहायची असणार आहे. तर बघा, प्रत्येक शाळेमध्ये बोर्डाचा पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी किंवा 15 ते 20 मिनिटं आधी बोर्डाची उत्तर पुस्तिका तुम्हाला दिली जाते. त्या 15 ते 20 मिनिटामध्ये हे सगळं काम तुम्हाला करायचं असणार आहे. त्यानंतर बघा, ह्या 15 ते 20 मिनिटामध्ये दुसरं काम काय करायचंय, तुमच्याकडे ही उत्तर पुस्तिका असणार आहे. या उत्तर पुस्तिकेमध्ये प्रत्येक पेजवरती तुम्हाला 1 सेंटीमीटरची बॉर्डर ही ड्रॉ करायची. तर बघा, ही बॉर्डर तुम्हाला प्रत्येक पेजवरती पेपर सुरू व्हायच्या आधी ड्रॉ करून ठेवायची. आता बघा, ही बॉर्डर ड्रॉ काय करायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा, पेपर सुरू व्हायच्या आधी हे जे 2 बेसिक काम आहेत हे तुम्हाला करायचे असणार आहेत. यानंतर बघा, तुम्हाला बोर्डाचा पेपर कशा पद्धतीने लिहायचा असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा, बोर्डाचा पेपर सगळ्यात महत्त्वाचं काम काय असणार आहे, तुम्हाला आखीव रेखीव आणि टापटीप पेपर लिहायचा असणार आहे. आता बघा, पेपर सुरू झाला, सगळ्यात पहिले विभागाचं नाव, तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग, तुम्हाला विभागाचं नाव लिहायचं असणार आहे. त्यानंतर बघा, ह्या चौकटीमध्ये आपण मुख्य प्रश्न क्रमांक लिहित असतो. त्यानंतर बघा, उपप्रश्न आपण ह्या ठिकाणी लिहितो. आता बघा, हा जो समास आहे किंवा ही जी मार्जिन तुम्हाला दिलेली आहे, या ठिकाणी फक्त तुम्हाला प्रश्न क्रमांक अ, प्रश्न क्रमांक आ किंवा प्रश्न क्रमांक ई फक्त एवढं एकच अक्षर तुम्हाला लिहायचं असणार आहे. कारण बघा, ही संपूर्ण जी जागा असते, जे तुमचे एक्झामिनर असतात किंवा जे तुमचे पेपर चेक करणारे असतात, त्यांच्यासाठी दिलेली असते. या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जातात किंवा मार्क्स या ठिकाणी लिहायचे असतात. त्यामुळे ह्या ठिकाणी कुठलीही खाडाखोड करायची नाही किंवा प्रश्न क्रमांक सोडून ह्या ठिकाणी दुसरं काहीही तुम्हाला लिहायचं नसणार आहे. त्यानंतर बघा, जी आपण 1 सेंटीमीटरची बॉर्डर ड्रॉ केली आहे, या ठिकाणी आपण उपप्रश्न क्रमांक लिहित असतो. त्यामुळे ही बॉर्डर मी प्रत्येक पेजवरती तुम्हाला पेपर सुरू व्हायच्या आधीच ड्रॉ करायला सांगितलेली.
त्यानंतर बघा विभागाचं नाव दिलं, प्रश्न क्रमांक दिला, उपप्रश्न क्रमांक दिला. त्यानंतर तुम्हाला उत्तर लेखनाला सुरुवात ही करायची असणार आहे. आता बघा पहिला प्रश्न असतो तुम्हाला आकलन कृतीवरती. बरेचसे विद्यार्थी काय करतात, आकलन कृतीसाठी आकृती म्हणजे अशा ठिकाणी चौकटी ड्रॉ करत बसतात. पण असा तुम्हाला वेळ वाया घालायचा नसणार आहे. ठीक आहे. आकलन कृतीचा ॲन्सर तुम्हाला डायरेक्ट ह्या ठिकाणी लिहायचं असणार आहे. तर बघा आकलन कृतीला डायरेक्ट तुम्हाला गुण दिले जातात. त्यामुळे चौकटी किंवा आकृती काढत बसायची नाही. त्यानंतर बघा दुसरा देखील प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरतीच असतो. पण या ठिकाणी तुम्हाला आकृती काढणं बंधनकारक असतं. आता बघा ही आकृती पेपर सुरू असताना ड्रॉ करत बसायची नाही. एकदा की तुमचा संपूर्ण पेपर झाला, त्यानंतर आकृत्या काढायच्या असणार आहे. आकृत्या काढत बसण्यामध्ये वेळ वाया घालायचा नसतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो तुम्हाला स्वमतासाठी. आता बघा स्वमताचा प्रश्न मिनिमम तुम्हाला 7 ते 8 ओळींमध्ये लिहायचा असणार आहे आणि स्वमतासाठी तुम्हाला 2 परिच्छेदामध्ये स्वमत लिहायचं असणार आहे. 3 गुणासाठी स्वमताचा प्रश्न असतो. तुम्ही 2 परिच्छेदांमध्ये आणि कमीत कमी 7 ते 8 ओळींमध्ये आणि जर तुमचं हस्ताक्षर सुंदर असेल तर स्वमताला 3 पैकी 3 गुण तुम्हाला दिले जातात. तर बघा अशा पद्धतीने पेपराला तुम्हाला सुरुवात करायची असणार आहे. त्यानंतर बघा तुमचा दुसरा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 तर बघा ह्या ठिकाणी फक्त आपण उपप्रश्न क्रमांक लिहिला. या ठिकाणी दुसरं काहीही मी लिहिलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक या ठिकाणी. त्यानंतर बघा तुम्हाला आकलन कृती असतील. ज्या ठिकाणी तुम्हाला आकृती दिलेली आहे, आकृती काढणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. त्यानंतर बघा दुसरी आकलन कृती आहे. तिथं मी डायरेक्ट ॲन्सर लिहिलं त्यानंतर स्वमताला देखील 2 परिच्छेदामध्ये स्वमत करायचं असतं. पण या ठिकाणी गरज नव्हती. त्यामुळे बघा स्वमत एका परिच्छेदामध्ये आणि सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. स्वमताला देखील 3 पैकी 3 गुण तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1 ठीक आहे. या ठिकाणी उपप्रश्न क्रमांक लिहिला, पूर्ण जागा सोडलेली आहे. त्यानंतर आकृती काढली, त्यानंतर दुसरी पण देखील आकलन कृतीच असते. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये स्वमत कृती दिलेली नसते. तर बघा अशा पद्धतीने तुमचा पहिला जो विभाग असतो गद्य विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये अटेम्प्ट करायचा असणार आहे. तर बघा हा झाला तुमचा पहिला विभाग. त्यानंतर बघा दुसरा विभाग देखील तुम्हाला अशा पद्धतीनेच लिहायचा असणार आहे. तर बघा सगळ्यात आधी आपण विभागाचं नाव लिहिलं. विभाग 2 पद्य. त्यानंतर आपण विभागाला सुरुवात केली. आपण प्रश्न क्रमांक ह्या चौकटीमध्ये लिहिला, उपप्रश्न क्रमांक लिहिला, त्यानंतर ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक टाकला आणि उत्तर लेखनाला सुरुवात केली. आकलन कृती डायरेक्ट लिहिल्या, 1 गुण तुम्हाला ह्या ठिकाणी मिळून जातो. त्यानंतर दुसरी आकलन कृती असते, त्या ठिकाणी तुम्हाला आकृती काढणं बंधनकारक असतं. ही आकलन कृती तुम्हाला 2 गुणांसाठी असते. त्यानंतर बघा सरळ अर्थाचा प्रश्न असतो. हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठीचा असतो. आता बघा ह्या प्रश्नासाठी पण तुम्हाला मिनिमम 2 परिच्छेदामध्ये उत्तर हे लिहायचं असणार आहे. जर तुमचं हस्ताक्षर सुंदर असेल आणि जर तुम्ही 2 परिच्छेदामध्ये सरळ अर्थ लिहिला तुम्हाला इझिली 2 पैकी 2 गुण ह्या ठिकाणी मिळतात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो तुम्हाला काव्य सौंदर्यासाठी. ठीक आहे. काव्य सौंदर्य देखील 2 गुणांसाठी असतं. तुम्हाला काव्य सौंदर्यासाठी देखील अक्षर सुंदर करायचं आहे आणि मिनिमम 1 परिच्छेदामध्ये जरी तुम्ही लिहिलं तरी काव्य सौंदर्याला तुम्हाला 2 पैकी 2 गुण हे मिळतात. तर बघा हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 2 यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 यामध्ये तुम्हाला एक कृती दिली असते. 4 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो. आता बघा ह्या कृतीमध्ये तुम्हाला कवी किंवा कवयित्रीचं नाव तुम्हाला लिहायचं असतं 1 गुणासाठी. त्यानंतर विषय तुम्हाला लिहायचा असतो 1 गुणासाठी आणि कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं 2 गुणांसाठी. असं एकूण 4 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो. आता बघा हा प्रश्न लिहिताना तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये ॲन्सर रायटिंग ही करायची असते. तेव्हा तुम्हाला 4 पैकी 4 गुण सहजच मिळतात. त्यानंतर बघा पद्य विभागामध्ये तुमचा तिसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न तुम्हाला रसग्रहणासाठी असतो. आता बघा बरेचसे विद्यार्थी रसग्रहणामध्ये चूक काय करतात, रसग्रहण हे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहितात. पण बघा रसग्रहण तुम्हाला पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये करायचं असतं. 3 पॉइंट करायचे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य किंवा भाषिक सौंदर्य अशा 3 पॉइंटमध्ये तुम्ही रसग्रहण जर केलं तुम्हाला 4 पैकी 4 गुण इझिली मिळतात. ठीक आहे. हा झाला तुमचा दुसरा विभाग. त्याच पद्धतीने तुम्हाला तिसरा विभाग लिहायचा असणार आहे. पण बघा माझ्याकडनं इथं चूक झाली. इथं मी विभागाचं नाव दिलेलं नाही. पण बघा तुम्हाला परीक्षेमध्ये असं करायचं नाही. प्रत्येक विभागाला नाव तुम्हाला द्यायचं असणार आहे. आता बघा विभाग 3 स्थूल वाचन. ह्या विभागामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात, ह्या ठिकाणी प्रश्न लिहिण्यामध्ये वेळ वाया घालतात. पण बघा परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न लिहिणं बंधनकारक नसतं किंवा लिहायचंच नसतो. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न क्रमांक टाकायचा आहे आणि डायरेक्ट उत्तर लेखनाला सुरुवात करायची. त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक टाकला आणि उत्तर लेखनाला मी सुरुवात केलेली. तर बघा 3 गुणांसाठी 2 प्रश्न असतात आणि एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो, स्थूल वाचन विभाग. यानंतर बघा परीक्षेमध्ये तुमचा चौथा विभाग असतो भाषा अभ्यास विभाग. यालाच आपण व्याकरण विभाग असं देखील म्हणतो. आता बघा ह्या विभाग अगदी सोपा असतो. 16 गुण तुम्हाला इझिली मिळतात. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गुण देणारा हा तुमचा विभाग असतो. या विभागाला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा नाहीये. डायरेक्ट तुम्हाला ॲन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता बघा पहिला प्रश्न होता प्रश्न क्रमांक 4 आपण ह्या ठिकाणी लिहिला. आपण ह्या ठिकाणी लिहिला. प्रश्न क्रमांक आपण ह्या ठिकाणी टाकला आणि उत्तर लेखनाला सुरुवात केली. आता बघा पहिला प्रश्न होता यामध्ये तुम्हाला समासावरती प्रश्न लिहिला होता. ज्यामध्ये सामासिक शब्द आणि समासाचं नाव तुम्हाला लिहायचं होतं.
ठीक आहे. आपण चौकट काढली आणि त्या चौकटीमध्ये हे ॲन्सर दिलेले. जरी तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही चौकट नाही काढली तरी चालणार आहे. तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर लिहिलं तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता शब्दसिद्धीवरती. यामध्ये तुम्हाला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द यांचं विभाजन हे करायचं होतं. आता बघा याच्यासाठी तुम्हाला टेबल ड्रॉ करणं कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. तुम्ही टेबल ड्रॉ केला, तुम्हाला इझिली याला 2 पैकी 2 गुण हे दिले जातात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो वाक्प्रचारासाठी. हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठीचा असतो. आता बघा याचं फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला वाक्प्रचार दिलेला आहे, तो वाक्प्रचार लिहा. त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर वाक्यात उपयोग तुम्हाला लिहायचा असणार आहे. तर बघा अर्थ लिहिण्यासाठी 1 गुण असतो आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण असतो. त्याच पद्धतीने दुसऱ्याला देखील वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण आणि अर्थ लिहिण्यासाठी 1 गुण. असं एकूण 4 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 परीक्षेमध्ये सोडवायचा असणार आहे. त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4 हा देखील तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचा आहे. तर बघा व्याकरण विभाग किंवा भाषा अभ्यास विभागामध्ये 16 पैकी 16 गुण खूप कमी वेळेमध्ये मिळतात. यामध्ये तुम्हाला वेळ वाया घालायचा नाही. पटकन उत्तरे लिहायचे आणि पुढच्या विभागाकडे तुम्हाला जायचं असणार आहे. कारण बघा मराठी विषयाच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं वेळेचं बंधन. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पेपर वेळेमध्ये कव्हर अप होत नाही. अर्धा पेपर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा राहून जातो. त्यामुळे बघा जे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला लगेच लिहायचे असणार आणि पुढच्या विभागाकडे तुम्हाला वळायचं असणार आहे. हा होता तुमचा चौथा विभाग. त्यानंतर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये 5वा विभाग असतो तुमचा उपयोजित लेखनाचा. आता बघा हा विभाग थोडासा लेंदी असतो आणि ह्या विभागाला तुम्हाला जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे पहिले 4 विभाग तुम्हाला पहिल्या 2 तासामध्ये कंप्लीट करायचे असणार आहे आणि उरलेले 1 तास तुम्हाला ह्या विभागासाठी द्यायचे असणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला पत्रलेखन असतं, बातमी लेखन असतं, जाहिरात लेखन असतं आणि वैचारिक लेखन असतं. असे 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात आणि यामध्ये लिखाण पण खूप असतं. त्यामुळे ह्या विभागाला जास्त वेळ लागतो. या विभागासाठी मिनिमम तुम्हाला 1 तास हा द्यायचा असणार आहे. आता बघा हा विभाग देखील तुम्हाला अशाच पद्धतीने लिहायचा आहे, जसं मी तुम्हाला मागच्या गोष्टी सांगितल्या. आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर पुस्तिका लिहायची असणार आहे. आता बघा काही बेसिक गोष्टी सांगतो त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर बघा हा जो पेपर आहे, ह्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे तुमचं हस्ताक्षर. मराठी विषय घेतला किंवा इंग्लिश विषय घेतला किंवा हिंदी विषय घेतला किंवा लँग्वेजचा कुठलाही पेपर घेतला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं हस्ताक्षर. जेवढं तुमचं हस्ताक्षर सुंदर असेल, तेवढे जास्त गुण तुम्हाला लँग्वेजच्या पेपरमध्ये दिले जातात. ओके. त्यामुळे तुम्हाला करायचं काय, तुमच्या हस्ताक्षरावरती सगळ्यात जास्त लक्ष तुम्हाला द्यायचं असणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, पेपर लिहिण्यासाठी पेनाचा वापर कोणता करायचा? बरेचसे विद्यार्थी काय करतात, पेपर लिहिण्यासाठी 2 पेन वापरतात. प्रश्न लिहिण्यासाठी ब्लॅक पेन आणि उत्तर लिहिण्यासाठी ब्लू पेन. तुम्हाला असं करायचं नाही. पेपर लिहिण्यासाठी कुठल्याही एका शैच्या पेनाचा वापर तुम्हाला करायचा असणार आहे. यामुळे तुमचे 2 फायदे होतात. पेपर टापटीप आणि सुंदर दिसतो आणि दुसरा फायदा होतो, तुमची वेळेची बचत होते. बरेचसे विद्यार्थी ब्लॅक पेन घेणार, मग हा प्रश्न क्रमांक लिहिणार, त्यानंतर उत्तर लेखनासाठी ब्लू पेन घेणार. याच्यामध्ये वेळ वाया जातो. त्यामुळे तुम्हाला करायचं काय, पेपर लिहिण्यासाठी एकाच पेनाचा वापर हा करायचा असणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो, तो असतो तुमचा टाईम मॅनेजमेंट. मराठी विषय घेतला किंवा इंग्लिश विषय घेतला किंवा लँग्वेजचा कुठलाही विषय घेतला, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं टाईम मॅनेजमेंट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वेळ पुरत नाही. तुम्ही सामायिक परीक्षेचा पेपर लिहिला असेल, तुम्हाला जाणवलं असेल, की मराठी विषयाला पेपर लिहिण्यासाठी वेळ पुरत नाही. त्यामुळे बघा तुम्हाला टाईम मॅनेजमेंटवरती सगळ्यात जास्त भर द्यायची असणार आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता, बोर्डाचे मागील वर्षाचे पेपर 3 तासाची वेळ लावून तुम्ही सोडवू शकता. जेणे तुम्हाला अंदाज येईल, की कुठल्याही विभागाला किंवा कुठल्या प्रश्नाला किती वेळ तुम्हाला परीक्षेमध्ये द्यायचा असणार आहे. हे झाले काही बेसिक मुद्दे. त्यानंतर बघा पेपर लिहिताना तुम्हाला एक काम करायचं आहे. तर बघा पेपर लिहिताना एक उपप्रश्न झाला, की तुम्हाला 2 ओळी सोडायच्या असणार आहे. एक उपप्रश्न झाला, त्यानंतर 2 ओळी तुम्हाला सोडवायच्या असणार आहे. आता बघा ह्या 2 ओळी मी प्रत्येक उत्तरासाठी वापरलेला आहे. तर बघा हा फॉर्मॅट मी प्रत्येक उत्तरासाठी वापरलेला आहे. आता बघा माझ्याकडे वेळ होता. या वेळेमध्ये मी काय केलं, पेपर एकदम आखीव-रेखीव काढला. पण तुम्हाला परीक्षेमध्ये एवढा वेळ दिला जात नाही किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, एक प्रश्न झाला की 2 ओळी सोडा. दुसरा प्रश्न झाला की 2 ओळी सोडा. असं तुम्हाला प्रत्येक प्रश्न प्रकारसाठी करायचं असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी हा फॉर्मॅट मी यूज केलेला आहे. एक प्रश्न झाला की 2 ओळी सोडल्या. एक प्रश्न झाला की 2 ओळी सोडल्या. आता बघा हे तुम्हाला का करायचं असणार आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने पेपर लिहिला, तुमचा पेपर टापटीप आणि सुंदर दिसतो. बरेचसे विद्यार्थी काय करतात, खूप खाडाखोड करतात, खूप पेनाचे डाग पडलेले असतात आणि पेपर आखीव-रेखीव त्यामुळे दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला दुसरं काम काय करायचं असणार आहे, प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला 2 ओळी सोडायच्या असणार आहे. जर तुमच्याकडे पेपर लिहून झाल्यानंतर जो वेळ उरत असेल, त्या वेळेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने ह्या 2 ओळींमध्ये तुम्ही रेष मारू शकतात. ओके. तर हा झाला तुमचा फॉर्मॅटिंगचा विषय. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाचा पेपर हा अटेम्प्ट करायचा असणार आहे किंवा सोडवायचा असणार आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने सोडवायचा, कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहे. जर तुम्हाला ही उत्तर पुस्तिका डाउनलोड करायची असेल, यासाठी तुम्ही आपल्या WhatsApp चॅनलला जॉइन व्हा. त्या ठिकाणी ही PDF मी तुम्हाला अपलोड केलेली आहे. तर बघा, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.